नमस्कार मित्रांनो, RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत आहेत की सर माझा पदवीला हा विषय आहे, तर मग मी टीईटी कोणत्या विषयातून पात्र पाहिजे आणि मी अमुक एका विषयामधून जर टीईटी पात्र असेल तर मग मला कोणत्या कोणत्या सब्जेक्टसाठी मी पात्र राहील. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. तर मित्रांनो बघा, इथं पदवी जी आहे विद्यार्थ्यांनी घेतलेली त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये एक तर त्यांच्याकडे BA किंवा BSc, उदाहरणादाखल मी तुम्हाला इथे पदवी दिलेली आहे की BA आणि BSc. मग BA मध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की एक घटक असतो, तो म्हणजे कोणता? तुमचा भाषा विषय. आणि या भाषा विषयामध्ये समजा तुमच्याकडे मराठी भाषा आहे, म्हणजे एखाद्याचा विषय पदवीचा शेवटचा जो मुख्य विषय आहे, तो मुख्य विषय शेवटच्या वर्षाचा जो आहे तो कोणता आहे? समजा मराठी आहे, त्याच्यानंतर हिंदी आहे, किंवा एखाद्या मुलग्याचा इंग्रजी असेल, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा संस्कृत विषय असू शकतो. कोणासाठी? तर ज्या विद्यार्थ्यांची पदवी ही भाषा विषयातून झालेली आहे. भाषा विषय म्हणजे कोणते? मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा संस्कृत. आता या विद्यार्थ्यांची निवड होत असताना त्यांची निवड कोणत्या विषयासाठी होणार आहे? तर याच भाषा विषयासाठी होणार आहे. परंतु त्यांच्याकडे टीईटी कुठली पात्र असणं आवश्यक आहे? तर विज्ञान, गणित किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कुठलीही टीईटी जरी तुम्ही पास असाल तरी तुम्ही या भाषा विषयासाठी पात्र असणार आहे. असं नाही की केवळ याच्यासाठी सामाजिक शास्त्र विषयामधलीच टीईटी किंवा तो पेपर पास असणं आवश्यक आहे. तर गणित विज्ञानचा सुद्धा पेपर जरी तुम्ही पास असाल तर तुम्ही या विषयासाठी पात्र असणार आहे. म्हणजे तुमची जी निवड आहे ती या ठिकाणी मित्रांनो भाषा या विषयासाठी होणार आहे. लक्षात ठेवा, तुमची जी निवड आहे ती भाषा या विषयासाठी होणार आहे. मग त्यापैकी गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र याच्यापैकी कुठलाही पेपर जरी तुम्ही पास असाल तरी सुद्धा ते चालून जाणार आहे. दुसरी गोष्ट की हे जर भाषा विषय सोडले तर बाकीचे सुद्धा विषय तुम्हाला BA ला असणार आहेत. उदाहरणादाखल मी सांगितले की तुम्हाला इतिहास आणि भूगोल आहे. तर तुमची निवड होत असताना जर तुमचा पदवीचा विषय जो आहे तो मुख्य विषय समजा इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, तर तुमची निवड होत असताना काय होणार की त्याच विषयासाठी होणार आहे. लक्षात ठेवा, त्याच विषयासाठी होणार आहे. पण इथं मात्र काय आहे की तुम्हाला जो टेटचा पेपर पास व्हावा लागणार आहे तो म्हणजे सामाजिक शास्त्र मधूनच पास व्हावा लागणार आहे. इथं जर का तुम्ही गणित विज्ञानची टीईटी जर पात्र असाल तर मात्र तुम्हाला काय केलं जाईल? इथं अपात्र केले जाणार आहे. ते अजिबात चालणार नाही. जर तुमचा विषय इतिहास किंवा भूगोल असा असेल, भाषा विषय सोडून तुमची BA मधून जर का पदवी झाली असेल आणि भाषा विषय सोडून जर अन्य विषय असतील तर तुम्हाला सामाजिक शास्त्र या विषयामधलाच टीईटी पेपर पात्र असणं आवश्यक आहे. तिथं तुम्हाला गणित विज्ञानच्या पेपरचा काही एक संबंध येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर गणित विज्ञान असेल तुमच्याकडे आणि तुम्ही जर इतिहास भूगोल यासाठी तुम्हाला वाटत असेल की मी पात्र होईल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय होणार आहे? अपात्र होणार आहे. आणि मग राहिली गोष्ट तुम्हाला आता BSc, ज्यांची BSc मधून पदवी झालेली आहे त्यांच्याविषयी साहजिक आहे की गणित आणि विज्ञान असणार आहे. गणित आणि कोणता विषय असणार आहे? त्यांच्याकडे विज्ञान विषय असणार आहे. मग गणित आणि विज्ञान या विषयासाठीच त्यांची निवड होणार आहे. गणित आणि विज्ञान या विषयासाठीच त्यांची निवड होणार आहे. परंतु मित्रांनो, तुमच्याकडे जे टीईटीचा पेपर असणं आवश्यक आहे, पेपर क्रमांक 2 कोणत्या विषयातून? गणित आणि विज्ञान या विषयातूनच तुम्हाला टेटचा पेपर पास असणं आवश्यक आहे. मग याच्या उलट सुद्धा काय की जर सामाजिक शास्त्र मधून तुम्ही जर टीईटी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मी गणित विज्ञानसाठी क्वालिफाय होईल, तर ते सुद्धा मित्रांनो चुकीचं आहे. जर तुम्ही गणित विज्ञान मधनं तुमची निवड जर व्हावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला BSc लागणार आहे. लक्षात ठेवा, BSc आणि त्याच्यामधला तुमचा गणितचा विषय किंवा विज्ञान विषय असेल, तुमची जी निवड होणार आहे ती कुठं होणार आहे? गणित आणि विज्ञानसाठीच होणार आहे. परंतु तुम्हाला टीईटीचा जो पेपर आहे तो या ठिकाणी गणित विज्ञान मधूनच पास होणं आवश्यक आहे. इथे तुम्हाला सामाजिक शास्त्र चालणार नाही. तर हे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात असेल. पुन्हा एकदा सांगतो की BA आणि भाषा विषय असेल तर तुमची निवड भाषा विषयासाठीच होणार आहे. परंतु तुम्हाला याच्यापैकी एक पेपर जरी पास असेल तरी चालतं. मग तो गणित विज्ञान असू द्या किंवा सामाजिक शास्त्र या विषयामधला टीईटीचा पेपर पास असू द्या, तुमची निवड 100% भाषा विषयासाठी या ठिकाणी होणार आहे. तसंच भाषा विषय सोडून जर अन्य विषय तुमचे असतील तर तुमची निवड ही अन्य विषयामध्येच होणार आहे. परंतु तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे? सामाजिक शास्त्र हा टीईटी पेपर पास असणं आवश्यक आहे. आणि BSc मधून ज्यांचं गणित विज्ञान झालेलं आहे, म्हणजे गणित विज्ञान मधून ज्यांची BSc पदवी झालेली आहे, त्यांची जी निवड होणार आहे ती गणित विज्ञानसाठीच होणार आहे. पण त्यासाठी गणित आणि विज्ञान
यामधली जी टीईटी पेपर आहे किंवा हा टीईटी पेपर आहे तो तुम्हाला या ठिकाणी पास करणं किंवा क्वालिफाय करणं आवश्यक आहे, तरच तुम्ही पात्र होऊ शकता. गणित विज्ञानसाठी तुम्हाला सामाजिक शास्त्र चालणार नाही किंवा सामाजिक शास्त्रासाठी तुम्हाला गणित विज्ञान विषय चालणार नाही. फक्त तो चालू शकतो या ठिकाणी भाषा विषयासाठी. ज्यांची निवड भाषा विषयासाठी होणार आहे त्यांच्याकडे यापैकी कुठलाही एक पेपर असला तरी चालणार आहे. मित्रांनो, ही माहिती होती 6वी ते 8वी साठी. तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.